पुण्यात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई. झेडपी बांधकाम विभागाच्या 3 बड्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. रायगडच्या पालकमंत्री पदावरून मनसेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचं देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र. भास्कर जाधवांनी साजरी केली पारंपरिक होळी. चिपळूणमधील मूळ गावी खांद्यावर नाचवली पालखी. माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून अनोख्या पद्धतीनं होळी साजरी. शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर रंगाने लिहित सरकारला सवाल. अमरावतीत 1000 पोलीस रस्त्यावर. धुळवडीला गालबोट लागू नये म्हणून पोलीस सज्ज. धुळवडीचा सण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा. धुळवडीच्या दिवशी मांसाहारी जेवणाची प्रथा. मटण आणि चिकन खरेदीसाठी दुकानात गर्दी. भिवंडीतील महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर. सत्यजित तांबेंनी केली मंदिराची प्रशंसा. नगरच्या पाथर्डीत मढी यात्रेचा आज दुसरा दिवस. मढी येथे अद्यापही दुकानांचं वाटप नाही. मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव झालेला मंजूर. नाशिकमधील संस्कृती संवर्धनासाठी आज वीर पूजन सोहळा. मुक्तेश्वर पटांगणामध्ये पार पडणार सोहळा. पालघर जिल्ह्यात दाट धुक्याची चादर. विरार ते डहाणू दोन्ही मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं विलंबाने. कोल्हापुरातील इचलकरंजीत धुळवड खेळताना कर्नाटक गाडीची तोडफोड. हुलगेश्वरी रोडवरील घटना. गाडीमधील काही पॅसेंजर जखमी. वाशिमच्या बाभुळ गावातील अल्पवयीन मुलाचं अपहरण. अनिकेत सादुडेचं अपहरण. 60 लाखांची मागणी. बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. धारूरच्या न्यायालय परिसरात झाली मारहाण. जमिनीच्या व्यवहारासाठी आलेल्या लोकांमध्ये झाला वाद. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगरमध्ये दुकानासह 2 मोटरसायकलची तोडफोड. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मुंबईहून अमरावतीला जाणाऱ्या मुंबई अमरावती एक्सप्रेसला अपघात. जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळील घटना. युक्रेनसोबत शांतता करार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मानले आभार. कोल्हापुरातल्या घिसाड गल्लीत मध्यरात्री भीषण आग. आगीत 5 घरं जळून खाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.